हाय एव्हरीवन, आय एम आशा. आपला चॅप्टर नंबर 3 चालू आहे, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, लास्ट 2 व्हिडिओमध्ये आपण त्याची डेफिनेशन आणि पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स कन्सिस्टंट कधी असतात आणि नॉन कन्सिस्टंट कधी असतात ते पाहिलेलं आहे. तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर बघून घ्या. ओके, तर आपल्याला हे एक्झाम्पल नंबर 1 सॉल्व करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत आणि ते कन्सिस्टंट आहे का नाही इक्वेशन ते ग्राफिकली चेक करायचं आहे. तर 2 इक्वेशन्स कधी कन्सिस्टंट असतात, ज्यावेळेस सपोज आता आपल्याला आयडियल इक्वेशन मिळते a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 अँड a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. these are ideal linear pair of इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. ओके, तर आता हे 2 इक्वेशन कधी कन्सिस्टंट असतात आणि कधी इनकन्सिस्टंट असतात. इक्वेशन कन्सिस्टंट असणे म्हणजेच त्या इक्वेशनला सोल्युशन असणे आणि इक्वेशन इनकन्सिस्टंट असणे म्हणजे त्या इक्वेशनला सोल्युशन नसणे. ओके, आता कधी हे 2 इक्वेशन्स, आता हे 1 इक्वेशन म्हणजेच 1 लाईन असते. आपण 9th मध्ये पाहिलेलं आहे. ह्या इक्वेशनलाच y इज इक्वल टू ax प्लस c या फॉर्ममध्ये आपल्याला ट्रान्सफर करता येतो आणि y इज इक्वल टू ax प्लस c चा ग्राफ नेहमी स्ट्रेट लाईन असतो. ओके, तर आता हे 2 इक्वेशन्स कधी कन्सिस्टंट असतील, a1 a2 इज नॉट इक्वल टू b1 b2 या केसमध्ये. दिस इज फर्स्ट केस. तर या केसमध्ये ह्या 2 लाईन्स इंटरसेक्ट करतात. ओके, ही जर आपण ग्राफवर लाईन काढली फ्लॉइन स्पॉट करून तर 1 लाईन येते आणि ह्याची पण एक लाईन येते. तर त्या 2 लाईन्स ज्यावेळेस इंटरसेक्ट करतात त्यावेळेस ही कंडिशन हे 2 इक्वेशन सॅटिस्फाय करत असतात आणि त्यावेळेस इक्वेशन कन्सिस्टंट असतात. कन्सिस्टंट असतात म्हणजे इक्वेशनला काहीतरी एक सोल्युशन असतं. सपोज x1 y1 असं काहीतरी या इक्वेशनचं सोल्युशन येईल. ओके, आता सेकंड केस कोणती येईल, a1 a2 इज इक्वल टू b1 b2 इज इक्वल टू c1 c2 असं जर आलं तर त्या 2 लाईन्स एकमेकाला कोइन्साइड असतात म्हणजेच लाईनवर लाईन येऊन जाईल. ओके, तर त्यावेळेस त्या इक्वेशन कन्सिस्टंट असतात पण त्या इक्वेशनला इन्फायनाईट सोल्युशन असतात. ओके, आणि थर्ड कंडिशनमध्ये ज्यावेळेस a1 a2 इज इक्वल टू b1 b2 इज नॉट इक्वल टू c1 c2 असं असेल तर त्यावेळेस 2 लाईन्स पॅरलल असतात. पॅरलल असतात म्हणजेच त्यांना इंटरसेक्टिंग पॉईंट नसतो. इंटरसेक्टिंग पॉईंट नाही म्हणजेच त्या 2 लाईन्स इनकन्सिस्टंट आहेत, त्या 2 लाईन्सला सोल्युशन नाही आहे. ओके, तर आता आपल्याला चेक करायचं आहे ग्राफिकली. ॲट फर्स्ट आपण असं सहज चेक करून बघूया. इथं a1 म्हणजेच काय असतो, एक्सचा कोएफिशियंट आणि b1 म्हणजे वायचा कोएफिशियंट इक्वेशन नंबर फर्स्टमधला. तर आता इथं आपण जस्ट चेक करून बघूया. हे a1 इज इक्वल टू 1 आहे, b1 इज इक्वल टू 3 आहे, इक्वेशन नंबर 1 वरून मी काढला आहे, आणि a2 इज इक्वल टू 2 आहे आणि b2 इज इक्वल टू -3 आहे. तर आपण कॅल्क्युलेट करूया रेशो. a1 a2 इज इक्वल टू 1 हा आलेला आहे आणि b1 अपॉन b2 इज इक्वल टू 3 अपॉन -3 इज इक्वल टू -1 आलेला आहे. तर a1 a2 इज नॉट इक्वल टू b1 b2 म्हणजेच हे केस नंबर फर्स्ट आहे. केस नंबर फर्स्ट म्हणजेच ह्या 2 लाईन्स इंटरसेक्ट करतात आणि ह्या 2 इक्वेशनला सोल्युशन आहे. पण हे आपल्याला ग्राफिकली सॉल्व करायचं आहे. आता हे 2 इक्वेशन्स ग्राफिकली कसे सॉल्व करायचे, तर ग्राफिकली इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला त्यांच्या पॉईंट्स आपल्याला काढावे लागतील. 2 इक्वेशनवरून कोणकोणते पॉईंट्स x आणि y असे 2 पॉईंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत याच इक्वेशनवरून. तर 2 टेबल्स आपण ड्रॉ केलेले आहेत. 2 टेबल्समध्ये आता हा फर्स्ट रो आहे तो एक्सच्या व्हॅल्यूचा आहे, सेकंड रो आहे तो वायच्या व्हॅल्यूचा आहे आणि थर्ड रो आहे तो एक्स आणि वाय असे आपल्याला पॉईंट्स मिळतील आणि हे पॉईंट्स आपण ग्राफवर ड्रॉ करणार आहोत. तर ॲट फर्स्ट आपण इक्वेशन नंबर 1 साठी पॉईंट्स कॅल्क्युलेट करूया. तर x प्लस 3y इज इक्वल टू 6 हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे, इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर फर्स्टलाच आपण y इज इक्वल टूचे या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करा किंवा डायरेक्ट x इज इक्वल टूची व्हॅल्यूज ठेवली तरी पण चालेल. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्सफर करून घेऊया. 3y इज इक्वल टू 6 मायनस x, हे x या साईडला नेलं की मायनस होईल. y इज इक्वल टू 6 मायनस x अपॉन 3 येईल, इज इक्वल टू आता मी 3 दोन्हीमध्ये डिस्ट्रीब्यूट करते. 6/3 मायनस x/3 येईल. y इज इक्वल टू 3 1 जा 3 3 2 जा 6 2 मायनस x/3 आलं इक्वेशन. y इज इक्वल टू 2 मायनस x/3. आता या इक्वेशनसाठी मी व्हेरियस
एक्सच्या व्हॅल्यूज पुट करते आणि त्याच्यासाठी वायच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करते. मी ॲट फर्स्ट एक्स इज इक्वल टू 0 ठेवते. वेन एक्स इज इक्वल टू 0 वाय इज इक्वल टू 2 येईल. 0/3 0च येईल. 2 - 0 इज इक्वल टू 0. तर मला फर्स्ट व्हॅल्यू मिळाली आहे 0 2. आता मी सेकंड व्हॅल्यू वेन एक्स इज इक्वल टू आता मला फ्रॅक्शन नको आहे. फ्रॅक्शन मला प्लॉट करता येतो पण प्लॉट करण्यासाठी अवघड जातो म्हणून मी एक्सच्या अशाच व्हॅल्यू घेते की त्या 3ने डिव्हिजिबल असतील. तर मी एक्स इज इक्वल टू 3 घेते. जर मी एक्स इज इक्वल टू 3 घेतलं या इक्वेशनमध्ये तर वाय इज इक्वल टू 2 - 3/3 येईल. 3/3 1 येतं. 2 - 1 इज इक्वल टू 1 आलं. वाय इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू मिळाली 3 1. ओके. आता मी पुट एक्स इज इक्वल टू 6 घ्या किंवा -3 घ्या. तुम्ही कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकता. मी एक्स इज इक्वल टू -3 घेते. वेन एक्स इज इक्वल टू -3 जर घेतलं तर वाय इज इक्वल टू 2 - -3/3 -3/3 -1 येईल. ओके. इथे काय येईल 2 - -1 इथे येईल काय 2 + 1 येईल. वाय इज इक्वल टू 3 येईल. वेन एक्स इज इक्वल टू -3 वाय इज इक्वल टू 3. तर आता हे फर्स्ट इक्वेशनसाठीचे पॉईंट्स मिळालेले आहेत. आपण सेकंड इक्वेशनसाठीचे पॉईंट आपण ड्रॉ करून घेऊया, काढून घेऊया. ओके. हे झाले एक्स वाय इज इक्वल टू आणि एक्स वाय. तर आपण हे इक्वेशन मागाशीसारखंच सॉल्व करून घेऊया. वाय इज इक्वल टू साठी 2x - 3y इज इक्वल टू 12. आता हे आपलं इक्वेशन नंबर सेकंड आहे. तर आता इथं मी एक्सची टर्म त्या साईडला नेते. -3y इज इक्वल टू 12 - 2x येईल. हे -3 या साईडला नेते. वाय इज इक्वल टू 12 - 2x अपॉन -3. आता -3 दोघांना मागासारखं वाटून टाकते. 12 अपॉन -3 मायनस ऑफ 2x अपॉन -3 येईल. वाय इज इक्वल टू आता 3 1 जा 3 3 4 जा 12 -4. आता इथं मायनस मायनस प्लस होऊन जाईल. प्लस 2/3x. यालाच मला कसं लिहिता येईल इथं खाली लिहिते वाय इज इक्वल टू 2/3x -4. वाय इज इक्वल टू 2/3x -4. आता आपण व्हेरियस एक्सच्या व्हॅल्यूसाठी वायच्या व्हॅल्यूज काढूया. पहिल्यांदा एक्स इज इक्वल टू 0 ठेवूया. एक्स इज इक्वल टू 0 जर ठेवलं तर वाय इज इक्वल टू 4 येईल. वाय इज इक्वल टू -4 येईल. 2/3 मल्टी एक्स इथे ही टर्म पूर्ण 0 होईल आणि हे फक्त वाय इज इक्वल टू -4 येईल. 0 -4. दिस इज आवर फर्स्ट पॉईंट. आता आपण मगाशी सारखंच एक्सच्या व्हॅल्यूज डिव्हिजिबल बाय 3 घेणार आहेत कारण मला फ्रॅक्शन नको आहे. वेन एक्स इज इक्वल टू 3 घेऊया. एक्स इज इक्वल टू जर 3 घेतलं या इक्वेशनमध्ये तर वाय इज इक्वल टू 2/3 मल्टिप्लाय बाय 3 -4. 3 3 कॅन्सल होईल. 2 - 4 -2 येईल. वेन एक्स इज इक्वल टू 3 वाय इज इक्वल टू -2 येईल. वेन एक्स इज इक्वल टू 6 घेऊया. ओके. वेन एक्स इज इक्वल टू 6 जर घेतलं तर वाय इज इक्वल टू या इक्वेशनमध्ये 2/3 मल्टिप्लाय बाय 6 -4 3 1 जा 3 3 2 जा 6 2 मल्टिप्लाय बाय 2 4 येईल. 4 - 4 इज इक्वल टू 0. वाय इज इक्वल टू 0. वेन एक्स इज इक्वल टू 6 वाय इज इक्वल टू 0 6 0. दीज आर द 2 पॉईंट्स. ओके. तर आता या पॉईंट्सवरून आपण काय करूया हे पॉईंट्स प्लॉट करूया ग्राफवर आणि ॲन्सर काढूया. ग्राफ ड्रॉ करताना कधी पण लक्षात ठेवा जे हॉरिझॉन्टल असतो तो एक्स ॲक्सिस असतो. एक्स ॲक्सिसच्या राईट साईडला ऑर पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात. ओके. म्हणजे 0च्या राईट साईडला आणि 0च्या लेफ्ट साईडला ऑल निगेटिव्ह पॉईंट्स असतात. तसंच वाय ॲक्सिस वर्टिकल असतो, उभा असतो. वाय ॲक्सिसच्या वरच्या साईडला ऑल पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात आणि वाय ॲक्सिसच्या खालच्या साईडला ऑल निगेटिव्ह पॉईंट्स असतात. ओके. तर आता आपण पॉईंट्स ड्रॉ करून घेऊया. फर्स्ट पॉईंट आहे आपला 0 2. फर्स्ट पॉईंट आहे आपला एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा 2. एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा 2 म्हणजे हा पॉईंट येईल. आता सेकंड पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 1. एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा म्हणजे 1 हा पॉईंट येईल. थर्ड पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा -3 आणि वाय ॲक्सिसवरचा 3 म्हणजे हा पॉईंट येईल. वाय ॲक्सिसवरचा 3 म्हणजे हा पॉईंट येईल. ओके. तर आपण लाईन ड्रॉ करून घेतलेला आहे. आपण x + 3y = 6 आपण सेकंड इक्वेशनसाठी पॉईंट प्लॉट करूया.
एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा -4, 0 -4, एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा -4, वाय ॲक्सिसवरचा -4 म्हणजे हा पॉईंट येईल. ओके. सेकंड, एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा -2, एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा -2 हा पॉईंट येईल. आणि थर्ड पॉईंट आहे 6, 0, एक्स ॲक्सिसवरचा 6 आणि वाय ॲक्सिसवरचा 0. ओके. तर हा पॉईंट आता तर आपल्याला हे सोल्युशन दिसतंय 6, 0, कारण हे दोन्ही लाईनवर आहे. आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. तर आता हे आहे 2x - 3y = 12. तर आपलं हे सोल्युशन आहे एक्स ॲक्सिसवरचा 6 आणि वाय ॲक्सिसवरचा 0. तर हेच आपलं सोल्युशन आहे. आता या इक्वेशनचं सोल्युशन 6, 0 हे आलेलं आहे. त्याच्यामुळं हे 2 इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत. ओके. these 2 equations are consistent. कशामुळं? तर these 2 lines are intersect in only one point, 6, 0. Therefore these 2 lines are consistent. This is our answer. These two lines are intersect at a point 6, 0. Therefore 2 equations are consistent. This is our answer. ओके. आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. हे सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितलं? ग्राफिकली फाइंड वेदर द फॉलोइंग पेअर ऑफ इक्वेशन्स हॅज नो सोल्युशन, युनिक सोल्युशन ऑर इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स. ओके. तर आता हे 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. तर आपण ह्या 2 इक्वेशन्सला किती सोल्युशन आहेत किंवा सोल्युशन नाही हे कसं ठरवतो? तर मगाशी पण सांगितलं होतं, जर या इक्वेशनमध्ये a1/a2 इज नॉट इक्वल टू b1/b2 असेल तर ह्या इक्वेशनला ओन्ली 1 सोल्युशन असतं किंवा युनिक सोल्युशन असतं. ओके. जर a1/a2 इज इक्वल टू b1/b2 इज इक्वल टू c1/c2 असेल तर ह्या इक्वेशन्सला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असतात. ओके. आणि जर a1/a2 इज इक्वल टू b1/b2 इज नॉट इक्वल टू c1/c2 असेल तर या इक्वेशनला नो सोल्युशन. ओके. तर आपण हे इक्वेशन्सला किती सोल्युशन आहेत तर हा रेशो काढून ते कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे दिलेले इक्वेशन्स आहेत, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. तर ॲट फर्स्ट आपण इक्वेशन नंबर 2ला जर 5/3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघूया. तर मल्टिप्लाय इक्वेशन 2/5/3. 5/3नेच का मल्टिप्लाय करते मी? कारण इथे डिनॉमिनेटरमध्ये 2 ठिकाणी 5 आहे. मला तर 5 काढून टाकण्यासाठी वर मी न्यूमरेटरला 5 घेतलेला आहे. ओके. आणि 3ने याच्यामुळे की आता इथलं 3 मला काढून टाकायचं आहे. इथं 24 आहे. 24ला जर 3ने डिवाइड केलं तर 8 येतं आहे. बघूया आपण ह्या इक्वेशन नंबर 2ला 5/3ने मल्टिप्लाय करून काय येतं. तर 5/3 मल्टिप्लाय बाय 3x - 24/5 y + 3/5 इज इक्वल टू 0. आता प्रत्येक टर्मला आपण 5/3ने मल्टिप्लाय करूया. 5/3 मल्टिप्लाय बाय 3x - 5/3 मल्टिप्लाय बाय 24/5 y + 3/5/3 मल्टिप्लाय बाय 3/5 इज इक्वल टू 0. आता 3 कॅन्सल होईल. इथे येईल 5x मायनस, आता हे 5 कॅन्सल होईल. 3 1 जा 3, 3 8 जा 24 येईल. 8y प्लस आता 3 कॅन्सल होईल. 5 कॅन्सल होईल. इथे 1 येईल इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड आहे. हे इक्वेशन नंबर सेकंड. आणि जर फर्स्ट तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे इक्वेशन सेमच आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस हे इक्वेशन सेम आहे त्यावेळेस या इक्वेशनमध्ये a1 a2 ही कंडिशन सॅटिस्फाय करतं हे इक्वेशन. तुम्ही जर कॅल्क्युलेट करून बघितलं तर a1/a2 किती येतं? हा रेशो a1/a2 इज इक्वल टू 1च येतं. इज इक्वल टू b1/b2 पण 1 येतं आणि c1/c2 पण 1 येतं. ही कंडिशन सॅटिस्फाय करतं. ज्यावेळेस ही कंडिशन सॅटिस्फाय करते 2 इक्वेशन्स त्यावेळेस त्या इक्वेशन्सला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असतात. एक्झाम्पल नंबर 3 हे आहे. एक्झाम्पल नंबर 3मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? चंपा वेंट टू द सेल अँड टू परचेस सम पॅन्ट्स अँड स्कर्ट्स. चंपानी काही सेलमध्ये जाऊन पॅन्ट्स आणि स्कर्ट्स परचेस केलेल्या आहेत. व्हेन हर फ्रेंड्स आस्क्ड टू हाऊ मेनी ईच ऑफ सी ब्रॉट. तिच्या फ्रेंड्सनी जेव्हा तिला विचारलं की तू किती क्वांटिटीमध्ये नंबर ऑफ स्कर्ट्स किती विकत घेतले आणि नंबर ऑफ पॅन्ट्स तू किती विकत घेतले तर तिनं काय आन्सर दिलेला आहे? द नंबर ऑफ स्कर्ट्स इज 2 लेस दॅन ट्वाइस द नंबर ऑफ पॅन्ट्स परचेस्ड. दिस इज आवर फर्स्ट कंडिशन. ओके. तर ॲट फर्स्ट या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला जे काही फाइंड आउट करायचं असतं ते आपण कन्सिडर करतो. लेट द नंबर ऑफ पॅन्ट्स
we denote the number of pants by x and number of shirts by y. Okay, then according to the first condition, जे काय अंडरलाईन केलेलं आहे ती फर्स्ट कंडिशन आहे. नंबर ऑफ स्कर्ट्स आपण y ने डिनोट केलं, ते y इज इक्वल टू टू लेस दॅन म्हणजे 2 नी कमी आहेत, ट्वाइस द नंबर ऑफ पॅन्ट्स परचेस्ड. ओके, तर ट्वाइस ऑफ पॅन्ट्स किती होईल, नंबर ऑफ पॅन्ट्स एक्स आहे तर ट्वाइस द नंबर ऑफ पॅन्ट्स 2x येईल, आणि त्याच्यापेक्षा 2 लेस दॅन म्हणजे 2 नी कमी आहेत. ओके, 2x - 2 हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. ओके, आता सेकंड कंडिशन, द नंबर ऑफ स्कर्ट्स इज 4 लेस दॅन 4 टाइम्स ऑफ पॅन्ट्स. ओके, इथं पण मगाच्यासारखंच नंबर ऑफ स्कर्ट्सच सांगितलेत, नंबर ऑफ स्कर्ट्स म्हणजे y येईल. ओके, नंबर ऑफ स्कर्ट्स आपण y ने डिनोट केलेले आहेत. y इज इक्वल टू काय सांगितलं आहे, 4 लेस दॅन म्हणजेच 4 नी कमी आहेत, 4 लेस दॅन 4 टाइम्स ऑफ पॅन्ट्स. 4 टाइम्स ऑफ पॅन्ट्स किती येईल, 1 टाइम ऑफ पॅन्ट्स म्हणजे नंबर ऑफ पॅन्ट्स एक्स आहे तर 4 टाइम ऑफ पॅन्ट्स 4x येईल. ओके, 4x - 4. दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 आपल्याला ग्राफिकली सॉल्व करायचे आहेत, आणि हे इक्वेशन ग्राफिकली सॉल्व केल्यावर आपल्याला ॲन्सर मिळेल. आपण सॉल्व करूया. ग्राफिकली जर हे 2 इक्वेशन सॉल्व करायचे असते तर आपल्याला 2 टेबल्स ड्रॉ करून घ्यावे लागतील. ओके, आता 2 टेबल्स ड्रॉ करून घेतलेत. आता या 2 टेबल्समध्ये जो आहे फर्स्ट रो तो एक्सच्या व्हॅल्यूजचा आहे दोन्हीकडे पण, सेकंड रो आहे तो वायच्या व्हॅल्यूजचा आहे. ओके, आणि थर्ड रो आहे तो एक्स वाय, जो आपल्याला पॉईंट्स मिळतो एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढून, तो थर्ड रो आहे. आणि 3 कॉलम्स, ॲटलिस्ट मी 3 पॉईंट्स कॅल्क्युलेट करून घेणार आहे. तर ॲट फर्स्ट दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. आता इक्वेशन नंबर फर्स्टसाठीचे आपण पॉईंट घेऊया. वेन एक्स इज इक्वल टू 1, वेन एक्स इज इक्वल टू जर 1 इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवलं आपण तर y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 1 - 2 येईल, y इज इक्वल टू 0 येईल. वेन एक्स इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 0, आवर फर्स्ट पॉईंट. आता सेकंड पॉईंट घेऊया. एक्स इज इक्वल टू आपण 0 ठेवूया. वेन एक्स इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 1 y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 0 - 2 इज इक्वल टू -2, y इज इक्वल टू -2 येईल, 0 - 2. ओके, दिस इज आवर सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट घेऊया. वेन एक्स इज इक्वल टू आपण 2 घेऊया. वेन एक्स इज इक्वल टू जर 2 आपण इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये केलं तर y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 -2 येईल, 4 - 2 इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2 येईल, 2 2. दिस इज आवर थर्ड पॉईंट. ओके, आता हे आपले फर्स्ट इक्वेशनसाठीचे 3 पॉईंट्स आहेत. आपण सेकंड इक्वेशनसाठी 3 पॉईंट कॅल्क्युलेट करून घेऊया. आपण याच व्हॅल्यूसाठी हे इक्वेशनचे पॉईंट्स कॅल्क्युलेट करून घेऊया. ओके, 1 0 किंवा तुम्ही व्हॅल्यू पण चेंज करू शकता. मी इझी जाण्यासाठी त्याच व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. ओके, तुमच्या मनावर तुम्ही कोणत्या पण व्हॅल्यूज घेऊ शकता. ओके, एक्स इज इक्वल टू आपण पहिल्यांदा 0 ठेवूया. वेन एक्स इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 2 y इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 0 - 4, 0 - 4 इज इक्वल टू -4, y इज इक्वल टू -4 येईल, 0 - 4. दिस इज आवर फर्स्ट पॉईंट. वेन एक्स इज इक्वल टू आपण 1 घेऊया. वेन एक्स इज इक्वल टू जर 1 घेतलं ह्या इक्वेशनमध्ये तर y इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 1 - 4, तर y इज इक्वल टू 0 येईल, 1 0. दिस इज आवर सेकंड पॉईंट. आता थर्ड पॉईंट घेऊया. वेन एक्स इज इक्वल टू आपण 2 घेऊया किंवा 2 जर घेतलं तर इथं 8 येईल, 4 येईल. ओके, वेन एक्स इज इक्वल टू 2, एक्स इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 2 -4, 8 - 4 इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 4, 2 4. ओके, दिस इज आवर थर्ड पॉईंट. तर आता हे पॉईंट्स आपण ग्राफवर प्लॉट करून घेऊया. ग्राफ ड्रॉ करून घेतलेला आहे. आता ग्राफ ड्रॉ करताना नेहमी लक्षात ठेवा, हा जो हॉरिझॉन्टल असतो, आडवा जो असतो तो एक्स ॲक्सिस असतो, आणि उभा जो असतो तो वाय ॲक्सिस असतो. आता एक्स ॲक्सिसच्या राईट साईडला ऑल पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात, एक्स ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह पॉईंट्स असतात.
तसंच वाय ॲक्सिसच्या वरच्या साईडला ऑल पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात आणि वाय ॲक्सिसच्या खालच्या साईडला निगेटिव्ह पॉईंट्स असतात. फर्स्ट पॉईंट प्लॉट करून घेऊया. फर्स्ट पॉईंट आहे 1 0. एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा 0 म्हणजे हाच पॉईंट येईल. ओके. सेकंड पॉईंट आहे 0 -2. एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा -2. हा आपला सेकंड पॉईंट येईल. आता थर्ड पॉईंट आहे 2 2. एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा पण 2. दोन्ही पण पॉईंट्स एक्स ॲक्सिसवरचा 2 पहिल्यांदा घेऊ, नंतर वाय ॲक्सिसवरचा 2. हा तर आता हे 3 पॉईंट्स. आता 3 पॉईंट्स घेऊन आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. ही लाईन आहे आपली फर्स्ट इक्वेशनची लाईन. y = 2x - 2. आता माझी लाईन काही एवढी ॲक्युरेट नाही येणार. तुमच्याकडे ग्राफ पेपर असेल त्यावर तुमची लाईन एकदम ॲक्युरेट येईल. ओके. तर आता आपण सेकंड पॉईंट्स लाईनसाठी पॉईंट्स ड्रॉ करून घेऊया. 0 -4. एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा -4 म्हणजे हा पॉईंट येईल. सेकंड पॉईंट आहे 1 0. एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा 0. ओके. एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा 0 म्हणजे हाच पॉईंट आहे तो. आणि थर्ड पॉईंट आहे 2 4. एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 4 म्हणजे हा पॉईंट आहे. आता हे 3 पॉईंट्स आले 1 2 आणि 3. आता ह्याच्यावरून आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. तर लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. तर सेकंड लाईन आणि फर्स्ट लाईन दोन्ही पण 0 1 या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. तर हा आपल्याला आहे एक्स वाय हा पॉईंट. हेच आपलं सोल्युशन आहे. देअरफॉर आपण काय कन्सिडर केलं होतं, नंबर ऑफ पॉईंट्स = एक्स. एक्स = काय आलेला आहे 0 आलेला आहे आणि वाय = 1 आलेला आहे. ओके. तर नंबर ऑफ पॅन्ट्स = 0. शी डज नॉट परचेस द पॅन्ट्स. ओके. अँड शी बाय 1 स्कर्ट. ओके. तर हेच आपलं ॲन्सर आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.